जोखू, जनार्दन, दीपक, लक्ष्मी, समधे माझ्या घरात या. समधे बसून बोलणं करू. हितेश भाऊ, तुम्हा लोकांनी जे करायचं ते करा, पण जोखू कुठंच नाही जाणार. ए जोखू, चल गपचूप घरला चल. ए चल. बोल्या, तू गप्पास. आपण ती काय माकड समजलास काय? जसं तू नाचवणार तसं मी नाचायचा. जोखू, हे तर त्या भीमरावनं फसवला, नाहीतर मी तुझ्या थांबवल्याने मी थांबलो नसतो, समजला? आणि मी हितेश भाऊ संग जाणार म्हणजे नक्कीच जाणार. चला हितेश भाऊ. चला भावानो, चला. मी पण येतो. दीपक, दीपक, लक्ष्मी, आपल्या घरला चल. आत्या, माफ करा मला, पण आता मी यांच्या सोबत आहे तर मला यांच्या सोबतच जायला पाहिजे. काहीच नाही होऊ शकत भीमराव. सर, सगळ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. प्लीज असं म्हणू नका की ह्याचा काहीच कायद्याद्वारे फायदा नाही. सर, ताई, चाळीत चला, बाबांनी बोलवले. नाही रमा, माझ्या नवऱ्यानं सांगितलं आहे की बाबांच्या घरला जायचं नाही. तुझं आहेत ना? चुकीचं सांगितले त्यांनी. नवरा जे बोलतो ते दरवेळी बरोबर नसतं, आणि दरवेळी बायको बांधील नसती तर नवरा जसं म्हणाल तसंच तिनं वागावं. रमा, तू अशी बोलू शकतीस कारण तुझा नवरा भीमराव आहे. तू असा विचार करू शकतीस कारण तुझा नवरा बी असंच विचार करतो. पण मी नाही विचार करू शकत. आणि रमा, एक बायको जसा बी विचार करत असेल पण तिच्या नवऱ्याच्या विचारांचा प्रभाव तिच्यावर पडतच असतो. त्यामुळे तू जाईत ना, मी इथंच बरी आहे. ताई, ठीक नाहीये तुम्ही. जर बाळाभाऊंचे विचार चुकीचे आहेत ना, तर तुम्ही त्या विचारांना प्रोत्साहन देताय. बाळाभाऊंचा जर व्यवहार चुकीचा आहे तर तुम्ही त्या व्यवहाराच्या समर्थक आहेत. आणि हा, बाळाभाऊ जर नवरा म्हणून चुकीचे आहेत ना, तर तुम्ही त्या चुकीच्या नवऱ्याच्या सोबती आहेत. आणि ताई, आपण जर चुकीची साथ दिली ना तर आपण पण बरोबरीचे गुन्हेगार होतो. हट्ट नाही करणार, पण इतकं नक्की सांगेन, तर तुम्हाला बाळाभाऊंना बदलायचा प्रयत्न करावा लागेल. आणि हे फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता. बाकी तुमची मर्जी. समद काम बिघडले आणि आपण इथं पळू बी शकत नाही. फुलिया, दीपकची आई, समधी जण आपल्यावर नजर ठेवणं आहेत. आणि वरने त्यो भीमराव कायद्याची लढाई केला आहे. आणि खरं तर हा भीमराव जेव्हा बी कायद्याची लढाई लढायचं बोलतो, माहित नाही तेव्हा मला भ्या वाटायला लागतो. हितेश भाऊ, जोखू भाऊ, माहिती नाही कधी कशी पण मनात एक गोष्ट घर करून राहिली की भीमराव जगातली प्रत्येक लढाई हारू शकतो, पण कायद्याची लढाई नाही. होय तर लढू दे काका, भीमदादाला लढू दे त्याची कायद्याची लढाई.
आपण कशाला घाबरायचं? आपण आपली लढाई लढायची. आपली लढाई? कोणती लढाई? काका, जी लोक आपल्याला जाण्यापासून थांबवत आहेत, जर ती लोक आपल्या सोबत आली तर तुमच्या आणि माझ्या घरात मग कोण थांबवणार पण नसेल. आणि भीम दादा थांबून पण काय करतील? दीपक बरोबर बोलतो हाय. अन आपल्याला ह्याची तयारी करायला पाहिजे. आणि काय करायचं आहे ते मी सांगते. माझं चोकू मला सोडून गेला तर मी कशी जगू? फुलिया ताई, तुम्ही रडू नका. आणि आपल्या समध्यासनी मिळून त्यांच्यावर नजर ठेवायची आहे. का ते समधी लपून चाळीतनं पळून जावं नाहीत. आणि विश्वास ठेवायचा आहे भीमवर. जर तो थांबवायचा प्रयत्न करत आहे तर तो नक्कीच थांबवल. जिजाबाई, तू फक्त घरातली कामच करत राहा. मोलकरीण बनून राहशील तू. काय झालं वहिनी? अगं, लवकर काहीतरी विचार कर. कारण चाळीतल्या बायकासनी नाही वाटत का त्यांच्या घरातला पुरुष परदेशी मजूर बनून परदेशात जावा. आणि एकटा भीमच हाय जो त्यासनी थांबवण्याचा प्रयत्न करत हाय. जर या प्रयत्नाला यश मिळालं तर चाळीतल्या समध्या बायका भीमच्या बाजूने होतील आणि तुझ्या विरोधात. नाही बाई, असं कवाच होणार नाही. मी होऊ देणार नाही. असेच वाटाने जर सोलत राहिलीस तर त्यांना कशी थांबवणार आहेस? अजूनपर्यंत जेवण बनलं नाही. कुठलं काम वेळेवर होतं की नाही? बघितलं, बापावर गेलाय पोरग, तो बायकोवर ओरडतो तुमचं शिकून. तुम्ही पण तर तेच करता आहे. मग बाळात आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? जावई बापू, मग कुठल्या अधिकारानं तुम्ही बाळाला बाहेर बांधून ठेवला हाय? तुम्ही बी तुमच्या बायकोवर वरडता ना? तर मग कायद्यानं तुम्हासनी बी स्वतःला बांधून घेतलं पाहिजे. मग तुमच्यात आणि बाळामध्ये फरकच काय राहिला? फरक हाय. बाळात आणि माझ्यात फरक हाय. मी त्या बायकोला ओरडतोय ती इथं बसून नक्कीच काय ना काय षड्यंत्र करत असते. आणि बाळा त्या बायकोला ओरडतोय ती लय चांगली आहे, संस्कारी आहे, कुटुंबाला समजून घेते. त्यामुळे तर ती इथं या घरापर्यंत पोहोचली होती. होय, आणि मी ते या घराला कुस्तीचा आखाडाच समजते. अजून काही बोलायचंय तुम्हाला? हो, लवकर जाऊन जेवण बनव. 2 लोकांचं जेवण जास्त बनव. बाळा आणि त्याची बायको इथंच जेवतील. सोडा मला, सोडा मला कुणीतरी. कुठं गेली समधी? सोडा मला बाबा. अरे माझी बायको तिकडं माझी वाट बघत असेल. अरे कमीत कमी आपल्या सोनीसाठी तरी सोडा. सोडा मला, सोडा मला कुणीतरी. बाबा, आत्या, सोडा मला बाबा. बाळा, तुझ्या बायकोला घेऊन रामा येतच असेल. जवळ ही परदेशीवाली अडचण संपत नाही तोवर तू आणि तुझी बायको इथंच राहतील. बाळाची बायको कुठे आहे? बोल काहीतरी. बघितलं बाबा, मी बोललो होतो ना, ती माझी बायको आहे. ती माझंच म्हणणं ऐकणार नाही. येणार ती इथं. आता तरी सोडा. हे
जेवण कोणाकोणासाठी बनवायचंय? ती लक्ष्मी तर हाय नाही घरात, ती परदेशी मजदूर बनणाऱ्यांसोबत हाय, तर ती तर जेवणार नाही. आणि ही बाळाची बायको अजून आली नाही हाय, आणि अशा परिस्थितीत बाळा जेवणार नाही असं दिसतंय. त्याला तर आपल्या बायकोकडे जायचं आहे, तर सांगा मला. ते बघा, आली बाळाची बायको. ये आली. बाळ बी इथं आहे आणि लक्ष्मी ती बी येईलच. आणि वय कोणीच नाही जाणार परदेशी मजदूर बनायला, समजलं का तुम्हाला? ते भीम वकील साहेबांकडे गेला आहे, काही ना काय कायदेशीर उपाय नक्कीच घेऊन येईल. काहीच समजत नाहीये की पुढे काय करू. समर्पण भीमराव. समर्पण कर भीमराव. प्रभाकर, या मूर्खाला समर्पणाची पद्धत सांग. भीमराव, समर्पणाची पद्धत अशी असते, जी ॲग्रीमेंटची कॉपी तुझ्या हातात आहे ना, ही जोशीजींना परत कर आणि इथून सरळ काईच्या दिशेने जा. तिथे जाऊन लोकांना प्रोत्साहित कर, जेणेकरून आनंदाने गिरमिट्या मजूर बनून परदेशाकडे रवाना होतील. दे त्या अग्रीमेंटची कॉपी दे. नरोत्तम जोशी, छळ आणि षडयंत्राने कितीही मजबूत इमारत बनव, ती एक दिवस पडेल आणि मातीत मिसळून जाईल. आणि मला पूर्ण विश्वास आहे, हे अग्रीमेंटही तुम्ही लोकांनी छळ आणि षडयंत्राने बनवलं. छळ, कपट. तुला असं का वाटतं की छळ कपटानेच बनवलं आहे हे भीमराव? तू शिकलेला आहेस ना, मग असं अडाणी लोकांसारखं का बोलतोयस? वाचलं नाहीस का तू की यामध्ये सगळ्यांचे अंगठे लागले आहेत आणि त्या चाळीत तुझा एक शिकलेला चमचा आहे ना, दीपक. त्याने हस्ताक्षरही केले. बघ, मला माहितीये प्रचंड देवजी की दीपकने ह्यात सही केली आहे आणि बाकीच्या लोकांनी अंगठा दिलाय, पण ते ह्यासाठी की ते लोक आतून एवढे कमजोर आहेत की प्रत्येक संधीचे किरण त्यांना त्यांचं आयुष्य बदलणारे वाटतात. आणि ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन तुम्ही आणि तुमच्या जातीने घेतलाय. पण आता नाही. त्या लोकांच्या कमजोरीला मी तुमचा फायदा नाही होऊ देणार. काही ना काहीतरी मार्ग नक्कीच शोधेन. हो हो, ठीक आहे, शोध मार्ग. पण आता तुझं तोंड बंद कर आणि पेपर्स परत दे. प्रभाकर, शाबास. भीमराव, तयार रहा. आता सरळ कोर्टातच भेटूया, ठीक आहे? तुझी हिम्मत कशी झाली इथं यायची? भ्या नाही वाटलं तुला? बाळा, जरा नीट बोल. ती तुझी बायको आहे, माझी सून आहे.
बाबा, तुम्ही ह्या दोघांच्या मध्ये नका बोलू. आज या दोघांना यांच्या अडचणी स्वतःच सोडवू दे. तुला काहीतरी विचारत आहे म्या. वय वाटतं ब्या, पण येणं लय गरजेचं होतं. गरजेचं होतं का? गरजेचं होतं म्या लग्नाच्या वेळीच तुला बोललो होतो का माझ्या बिगर तुझा सासरवाडीत कोणी बी नाही, यांचा तुझ्या संग काही बी संबंध नाही. वय बोलला होता तुम्ही, पण तुम्ही हे नव्हतं बोलला का येळ आल्यावर तुम्ही स्वतः नातं जोडाल. तर बी मला ह्याच मानावं लागेल की माझं काही संबंध नाही. क्रिकेटमध्ये मदत करायला आलं होतं ना. 11 लोक पाहिजे आहेत ना, मग इथं 2 बी नाही होत. दुसरा म्या आहे, एक भीम आणि एक बाळा, 2 तर झाली ताई. आणि जेव्हा तुमचा भाऊ भीम आणि तुमचे बाबा यांना पंचायतीच्या लोकांनी अडवलं होतं, तेव्हा पण पोलिसांना घेऊन तुम्हीच आलं होतं ना. ही लोक कुठून आली? या समध्यासनी म्या घेऊन आलो आहे. मग जर मी यांच्याशी भेटते, यांच्याशी बोलते, तर मग तुम्हासनी अडचण कसली आहे? येडा गबाळ्यावानी बोलू नगस. बोलो ना, जा इथून. बाळा दादा, घ्या, आला भीम. नौटंकी सुरू. बहिणींचा प्रश्न हा नाहीये. त्या विचारत होत्या, जर तुम्ही आमच्यापासून सर्व संबंध सोडले नाही तर ह्यांना संपवायला का सांगताय? की मग असं आहे का की तुमच्या मनामध्ये आमच्याविषयी जी नाराजी आहे तो प्रकट करण्याचा मोहरा तुम्ही वहिनीला दिलाय? भीम, तुला लहानपणापासूनच समध्यांच्या मध्ये बोलायची सवय आहे ना. आवडत नाही, गरज आहे दादा. आणि ह्यामुळे म्हणतोय की आता वहिनीचा सन्मान करा आणि शांत राहा. जर ह्या गोष्टीत आनंद व्यक्त नाही करू शकत तर ह्या गोष्टीचा तांडवही करू नका की वहिनी इथे त्यांच्या सासरी आल्या आहेत. आणि राहिला प्रश्न तक्रारीचा, जर तुम्हाला आमच्या 100 तक्रारी असतील तर आम्हालाही तुमच्याकडून 150 तक्रारी आहेत दादा. एकदा का हितनं निघून गेलो तर पुन्हा तुम्हाला कवाच नाही भेटणार. भीम, वकील साहेब काय बोलले? वकील सर बोलले की त्या अग्रीमेंटचा आपल्याला काहीही फायदा नाहीये. काय? अरे हेच तर आम्ही आधीपासून सांगतोय. नाही तर काय, पर कुणी ऐकतच नाही तर काय करायचं? तर आता ऐकावं लागल. आम्हाला जायचं बी आहे. ज्याला जिकडं जायचं आहे तिकडं जा, पण जो खूप कुठंच नाही जाणार. लई आलेत परदेशात जाऊन बनणारी मजूर. अरे आमच्या संग लगीन का कायद्याला विचारून केलं होता? ए फुलिया, जरा गप्प बस. होय, मी गप्प बसते म्हणजे तू चोरासारखं पळून परदेशी मजूर बनल. ताई, तुम्ही या सगळ्यांची संगत सोडा आणि आमच्या सोबत चला. नाही, आम्ही जाणार. आणि मी तर हे पण म्हणतो की तुम्ही समधे आमच्या संग चला. फुलिया ताई, आई, तुम्ही समधी. ए गप, आम्ही कुठंच नाही जाणार. कुणी बी कुठंच नाही जाणार. तर मग ठीक आहे, आम्ही हितच ह्या चाळीतच उपोषण करणार. जेणेकरून आमची गोष्ट मान्य केली जाईल. एक तर आम्हाला जाऊ द्या, नाहीतर तुम्ही सगळी आमच्या संकट चला. बसा भावांनो. लक्ष्मी, आपल्या घरला चल. काय बोललो ते ऐकलंस का? आपल्या घरला चल.
लक्ष्मी घराच्या आत चल. मला माफ करा बाबा.